विद्याविहारमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, त्यात 8 जण ठार झालेत। सिटी किनारा हॉटेलमध्ये हा स्फोट झालाय। मृतांमध्ये 7 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे। जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। आज दुपारची ही घटना आहे। सिटी किनारा हॉटेलमधली दुर्घटना आहे। सिलेंडरचा स्फोट झाला या चायनीज हॉटेलमध्ये आणि त्यात 8 जण ठार झालेत, तर जे जखमी आहेत त्यांच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून। प्रशांत, काय काय अपडेट्स आहेत? आत्ताची परिस्थिती काय आहे जखमींची? सुवर्णा, एकदम गांभीर्याची बाब अशी आहे की जे 8 जण होते, 8 जण मृत्युमुखी आहेत। त्यामुळे जखमी असं कोणी राहिलेलं नाहीये। जे 8 जण होते तेच पूर्णपणे मृत्युमुखी आहेत आणि ज्यांना राजावाडीला नेण्यात आलं होतं। जे फायर ब्रिगेडच्या सूत्रांकडून कळतं की ज्या बॉड्या त्यांनी काढल्या त्या अतिशय पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होत्या, त्यामुळे त्यांची ओळख पटणं पण थोडीशी कठीण होत आहे। तरी सुद्धा आता दिलेल्या म्हणजे पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एक महिला असंच आहे, त्याच्यात ते कन्फर्म होत आहे। आणि सिलेंडर जे आहे ते खालच्या माळ्यावर होते आणि तिथून त्यांनी वरती पाईपलाईननी जो गॅस वरती नेला होता आणि गॅसचा जो आहे पाईपलाईन मध्ये लिकेज झाला असावा आणि त्याच्यामुळे तो पूर्णपणे जी आतमध्ये तो गॅस जमला होता आणि त्याच्यामध्ये कोणीतरी जर काही ज्वलनशील पदार्थ पेटवला गेला असेल आणि त्यामुळे मोठा स्फोट झाला आणि त्यामुळे हे 8 जण हे पूर्णपणे मृत्युमुखी झालेले आहेत। अतिशय दुर्दैवी घटना ही, पण त्यामध्ये जे लोक जेवायला आलेले होते, काही लोक तिकडे कामगार होते असंही कळतंय। सुवर्णा, धन्यवाद प्रशांत या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।